श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, आज आपण तारक मंत्राचे नियम, तारक मंत्राच्या पद्धती, मंत्र कसा वापरावा, तारक मंत्राचे भक्तांना आलेले अनुभव हे आज आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेऊया। मंडळी, मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका न ठेवता तारक मंत्राचं वाचन किंवा मनामध्ये आपण तारक मंत्र म्हणत राहिलं तर आपल्याला मानसिक शांतता लाभते। मंत्र कधी म्हणावा तर दररोज सकाळी 10 वाजता, दिवसातून एक वेळा सकाळी किंवा संध्याकाळी ऐकल्याने किंवा मंत्र पठण केल्याने आपल्याला मानसिक शांतता लाभते। आता तारक मंत्राचा वापर कसा करावा, तारक मंत्राची ताकद जाणून घेण्यासाठी तारक मंत्राची शक्ती ही अपार आहे। तारक मंत्र नुसता ऐकल्यानेच मनामध्ये आपल्या असणाऱ्या सर्व शंकांचे निरसन आपोआप होते। स्वामीची शक्ती ही प्रचंड प्रमाणामध्ये तारक मंत्रातून आपल्याला अनुभवता येते। स्वामी हे साक्षात तारक मंत्रातून आपल्या अनेक अडचणींचे, आपल्यावर येणाऱ्या संकटांचे, प्रत्येक गोष्टींचे निरसन हे करत असतात। तारक मंत्र म्हणताना त्याचा अनुभव आणि ताकद अनुभवायची असेल तर हा मंत्र पठण करताना एक तांब्याचा लोटा किंवा एक ग्लास भरून पाणी ठेवलं आणि हा मंत्र पठण करत राहिलं तर या मंत्राची संपूर्ण ताकद ही समोर असणाऱ्या जलामध्ये उतरते आणि ते जल त्या व्यक्तीने पिल्यानंतर अनेक प्रकारचे चमत्कारिक अनुभव त्या व्यक्तीला ते जल अर्पण केल्यानंतर येतात। हीच आहे आपल्या या तारक मंत्राची ताकद। भयमुक्ती करणारा हा मंत्र आहे। या मंत्राची सुरुवातीची ओळच अशी आहे, निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना। आपल्या मनातील जी भय, अशक्य ही शक्य करतील स्वामी, या मंत्रातून ह्या ओळीचा अर्थ म्हणजे अनेक भक्तांना असा अनुभव आले, अशक्य ही शक्य करतील स्वामी। अनेक भक्तांच्या अनुभवावरून या मंत्राच्या ताकदीने अशक्य वाटणाऱ्या गोष्टीसुद्धा शक्य झालेल्या आहे। श्री स्वामी समर्थ।